पुणे मार्केट यार्ड डाळिंब. हो हो, तानाजी चौधरी बोलतोय. नमस्कार म्हटलं, मी अकोले तालुका संगमनेर अकोल्यावरून बोलतोय. बर, नगर जिल्हा अकोले तालुका. हा, बोला बोला. म्हटलं माल द्यायला आलाय. बर. म्हणजे जागेवरती व्यापारी अजून आला नाही. बर मालाची साईज जवळपास 200, 250, 700 पर्यंत साईज आहे. बर. मग जागेवरती व्यापारी येत आहे, बर म्हणजे आज उद्या चालू होणार आहे. बर तर मी म्हटलं तुम्हाला पहिला फोन करून बघा. बर मग जागेवरती कसं कोणत्या रेटने द्यायला पाहिजे बुवा, जर पहिली आले गोष्ट, तर? जागेवर देत असताना हे आपण एक माहिती घ्यायची की आपला माल कशा क्वालिटीचा आहे तुम्हाला बागेत तुम्हाला माहिती आहे, आणि हा, त्या क्वालिटीचा माल मार्केटमध्ये काय विकतो त्यासाठी मोकळं यायचं. त्या क्वालिटीचा माल म्हणजे मार्केटमध्ये मी तुमचे जेवढे व्हिडिओ बघितले ना, हम्म. म्हणजे 300-400 पुढे मालच नाही, म्हणजे तुम्ही व्हिडिओ टाकता का? हो का? आता तेच सांगतो, ते आता जे मी माझ्या बोलण्यातनं पण तेच सांगतो की जे जागेवर माल जात आहेत ते मार्केटपर्यंत पोहोचत नाहीत. हा, दुसरी गोष्ट, ते मार्केटपर्यंत जरी पोहोचले तरी ते तुमचे माल कसे आहेत, ते माल कसे आहेत ते नजरेने पाहणं गरजेचं आहे. बरोबर. हा, आणि त्याच्यामध्ये भाग दुसरा आहे की जरी तसे माल मार्केटकडे नसले येत, तर आपल्या बागेमध्ये एवढ्या लाईनी आहेत, त्यातली एक कडची लाईन मध्ये 5-25 झाडं आपल्या ताब्यात ठेवायची, हा, आणि त्या 5-25 झाडातनं जसा व्यापारी माल घेऊन जाणार आहे हा, तसा त्या क्वालिटीचा माल आपण जसा व्यापारी निवडून येतो तसंच विरळून आपण तोडून आणायचा, हा, आणि त्याच्यातनं ऍव्हरेज काय पडतंय हे चेक करायचं. आणि तो चेक केल्याच्या नंतर एक आपल्याला अंदाज येईल की बाबा हा माल अमुक अमुक रेटनी हा मागतोय, तर योग्य मागतोय तर देऊन टाका, कमी मागतोय तर आपण मार्केटिंग करू शकतो. हा, हा. आलं लक्षात? ह्याचा एक अभ्यास होईल. मग मी ते 2-3 व्यापाऱ्यांना फोन केला, ते म्हणे रेंज घसरली बरीच. हो का? हे तुम्हाला घाबरवत्याल. ही 4-2 दिवसाची मंदी आहे, आणि ह्या मंदी पाठीमागं ती जी आहे. हा, रात्रीचा अंधार झाला तर दिवस उजाडणार आहे. हा. आलं लक्षात? कायम अंधार होत नाही, आणि तुम्ही काय घाबरायचं कारण नाही. नाही, आम्ही काल 3 दिवसापूर्वी एका व्यापाऱ्याला फोन केलता. हा, 250 रुपये म्हणजे आम्ही सांगितले होते बा. ₹250. हा, हा, जागेवरती डायरेक्ट. बर. ते म्हणे तुमचा माल कसा आहे, कसं विचारलं. हम्म. त्याला म्हणलं 200, 150 प्लस द्यायचं आहे, पण मग 200च्या पुढे जास्त 400 पर्यंत माल हा सारखा आहे, म्हणजे 200 ते 400 मध्ये पेट्या सारख्या भरणार आहे. हम्म. आणि 500, 600, 700च्या पेट्या त्या तुलनेत कमी भरणार आहे, पण मग तरी पण माल आहे त्या क्वालिटी जास्त. हा. मग ते म्हणे का तुमचा माल मग 200 ती 20-25 पर्यंत घेऊ बा, असं म्हटले होते. कसं आहे, तुम्ही जोपर्यंत उंचीवर आहे ना तुम्हाला ते खाली येऊन देणार नाही. तुम्ही 250 म्हणला ना तर 240 पर्यंत जाऊन येऊन टिकतील, पण ऍक्च्युली बाजार 240 आहे का बाजार 200चा जे ना आपण 250 सांगतोय, हे पण पाहणं गरजेचं आहे. कारण हे आपण फसून जातो काय काय वेळेस, आणि हा, नंतर मग खरा बाजार आपल्या पदरात पडायच्या ऐवजी निराशा पदरात पडते. तर त्यासाठी आपण जोपर्यंत, आता मी सांगितोय की हे तेलाचं थैमान 4-8-10 दिवस तेलाचं माल येतील, त्याच्यात जो माल आपला काढणं लायक आहे तो तुम्ही फक्त. आज व्हिडिओ टाकला त्यामुळे तुम्ही बोलले का तेलाचा माल 80 ते 85% तेलाचा माल येतोय ना. हा, मग आता चांगल्यावाले थांबलेले आहेत. हा, चांगल्यावाले 4-8-10 दिवस थांबतील, तेव्हाच तेल संपून जाईल, त्याची किंमत होईल. हा, हा, त्यामुळे आपल्याला आहे ना, घाबरून कोण सोडत असेल ना तर विरळून काढा. भले 10, 20, 5-50 कॅरेट निघून जातील, तोपर्यंत जी खराब होणार आहेत. हम्म. आलं लक्षात? त्यामुळं काळजी करू नका, रेट पडणार नाहीयेत. हे एक तर पाणी कमी आहे, त्याचे बागांचं खूप नुकसान झालंय, तेल्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे. सेटिंग पण. तुम्हाला कालच फोन करणार होतो, पण म्हटलं व्हिडिओ कॉल करणार डायरेक्ट बागेतला. ठीक आहे, तुम्ही काय उचलला नाही वाटतं. मग आज 2-3 फोन केले, त्यामुळे आता मला जसा वेळ मिळतो तसा मी फोनवरही करतो, कारण कंटिन्यू काम पण करायचे. हा, ते अंदाज आला मला, मग नंतर फोन नाही केला मी. हम्म. मला तुम्हाला काय, आता व्हिडिओ फोटो टाकू का, फोटो काढलेले आहेत म्हणजे? मी तेच सांगतो, कधी माझं वाक्य आहे की फोटो कुठल्याही आडत्याला टाकू नका, कुठल्या व्यापाऱ्याला दाखवू नका. आपल्या नजरेने, तुम्हाला काय शेजारी नाशिक मार्केट आहे आपलं, पुणे हा, मार्केट आहे, तुम्हाला एवढं काही लांब नाहीये. एक दिवस तुम्ही दोन्ही सर्वे करा, एकदा पुण्याचा करा, एकदा नाशिकचा करा. हम्म. पण टॉप क्वालिटी असेल तर पुण्याकडं जे पैसे बनतील ते महाराष्ट्रात कुठल्याच मार्केटला बनत नाही. पण त्यासाठी थोडस आपण मोकळं येऊन पाहिलं पाहिजे. आता हे तुमचा फोटो आल्यानंतर मी काय म्हणणार, वा चांगला आहे, मी विकून टाकेन, चांगला विकेल. पण जर उद्या आपलं नुकसान झालं तर? चांगलं फोटो म्हणजे त्या क्वालिटीचा मालच त्या क्वालिटीचा जमवले ना.
मी तेच सांगतो, तुमचा माल चांगलाच आहे, पण अपेक्षा आपली जागेवरती जर पूर्ण होते आणि मार्केटला जर नुकसान होते, किंवा जागेवरती अपेक्षा पूर्ण होत नाही, मार्केटला पूर्ण होते, तर हे हा हा. तपासणं खूप गरजेचं आहे. हम्म. असा सल्ला तुम्हाला कोणीच देणार नाही. ऑल हम्म. महाराष्ट्रात कोण देणार नाही. माझा सल्ला हा शेतकरी हिताचा आहे. बरोबर आहे ना. मी तुमचे जेवढे म्हणजे जवळपास तुम्ही मेच्या पहिल्या म्हणजे शेवटच्या 15 का 17 मेला तुम्ही पहिला व्हिडिओ टाकला होता, तेव्हा पाहिला, त्याच्यावर डायरेक्ट 1 जूनला चालू केलं तुम्ही व्हिडिओ टाकायला. हो, 1 जूनला केला. 9 मेला सोडला होता, मला वाटतं उद्घाटन ह्याला झालं होतं नाशिकचं, आणि नंतर थोडा थोडा माल होता म्हणून आपण व्हिडिओ सोडल्या नव्हत्या. 1 जूनला मग चालू केले आपण. A to Z व्हिडिओ बघितले मी रोज. बर 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 नाही, पैसे होऊन जातील, घाबरू नका. पैसे तुम्हाला आपण करूया. 1 मिनिट फोटो टाकले बघा ना तेवढे. हा, फोटो मी पाहणार, त्यात काळजी नाही करू. तुमच्या जाड काडीला माल आहे, मालही छान आहे, साईजही चांगली आहे, गोटी नाहीये, पण त्याच्यामध्ये हे एकदम गड लागलेले आहेत, चांगले माल, चांगली क्वालिटी. हा रेग्युलर फोटो डायरेक्ट म्हणजे पूर्ण असं वाटलं नाही पाहिजे का मला असे थोडे थोडे विरळून फोटो काढले बा. नाही फोटो काढले. नाही नाही, चांगला माल आहे. फक्त एक थोडस 4-8 दिवस हा थोडासा तेलाचा इफेक्ट राहील. तुमचा जाड काडीचा माल आहे आणि मजबूत माल आहे. तेल्या पण नाही आपल्या बागेमध्ये काहीच. नाही, होतील पैसे, होतील, नका काळजी करू. चालेल मी चक्कर लिहून जातो मग हो, एकदा. चक्करला येऊन जा. फक्त 4-2 दिवस जरा वादळ संपू द्या, मग हा. त्याच्यानंतर आपण, तुम्ही किती माला ना, काय अडचण नाही, फक्त तेलाचे माल कमी होते, 4-8 दिवसात कमी होतील. बर बर बर. चालेल. ओके, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.